नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथे फेक नेरेटिव्हच्या विरोधामध्ये महायुतीचे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी भेट दिली। देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी फेक नेरेटिव्हच्या बद्दल वातावरण निर्माण केले होते। त्यांना चोख उत्तर देण्याकरिता आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत आले होते। हेलिकॉप्टरने आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करून बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन व्यासपीठाकडे जयघोष करत आणले। यावेळी त्यांच्या एका हातामध्ये आसूड व एका हातामध्ये बॅलेट पेपर होता। त्यानंतर स्टेजवर आल्यानंतर आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आणि लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी सर्वांना अभिवादन केले। एका गावाला टार्गेट करून फेक नेरेटिव्ह करण्याचं काम चालू आहे, याचा मी निषेध करतो। आमदार साहेबांनी मतदारांमध्ये कधीही आपले परकेपणा केला नाही। त्यांनी कधीही जातपात, पक्ष, गटतट पाहिला नाही। तुमच्या प्रेमाखातर त्यांनी आज 1 लाखांच्या वर मतदान घेतलं आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख बाळासाहेब सरगर आणखी काय म्हणतायत। या ठिकाणी मार्कडवाडी नगरीमध्ये माळशिरसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर हा जमलेला जनसागर की राम सातपुते यांचा विजय झालाय की पराजय झालाय हे लोकांना या कळलं की एवढं मोठं लोकप्रियता जर राम सातपुते साहेब यांच्या मागे असेल तर मग आपण या महाराष्ट्रातील देशातील नेते बोलवून एक नाहक चर्चा या तालुक्यामध्ये का करतोय हा खरा विषय आहे। मी पहिल्यांदा हे मार्कडवाडी गाव जगाच्या नकाशावरती, देशाच्या नकाशावरती ज्या मीडियाच्या माध्यमातून झालं त्या सर्व पत्रकार बंधूंचं, मीडिया चॅनलवाल्यांचं, युट्यूबवाल्यांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो की आता माळशिरस तालुक्याची ओळख माळशिरस तालुक्यानं आता जर बाहेरच्या गावांमध्ये गेलं तर तुमचं गाव कुठलं जर सांगितलं आपण माळशिरस कन्हेर तर मग ते मार्कडवाडीच्या जवळ कुठेच आहे, म्हणजे जगाच्या नकाशावरती आज मार्कडवाडी आलेले। ह्या सगळ्याच्या श्रेय मी खरं तर या पत्रकार बंधूंना देईन। त्याचा उद्देश काय असू द्या, परंतु त्यांनी जी दोन्ही बाजू नुसतं मार्कडवाडीमध्ये आमदार साहेबांना मतदान पडलं नाही, फक्त धनगर समाजाच्या गावामध्ये मतदान पडलं, हा डांगोला पेटला जातोय। परंतु तुम्ही रेड्यापासून भामपासून फरतडी ते धर्मपुरीपर्यंत जावा, सगळ्या गावामध्ये आदरणीय राम सातपुते साहेबांना मतदान आहे। परंतु एका गावाला टार्गेट करून जो फेक नेरेटिव्ह तयार करण्याचं काम चालू आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो की कारण जी लोक आमदार साहेबांवरती प्रेम करतात, आमदार साहेबांनी नुसतं प्रेम का केलं लोकांनी त्यांच्यावरती, तर त्यांनी कधी समाज बघितला नाही, कधी जात बघितला नाही, कधी आपला बघितला नाही, कधी परका बघितला नाही। एकही नेता त्यांच्या बरोबर नसताना सुद्धा त्यांनी 1,08,000 मताचं मताधिक्य घेतलं, ते केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमाखातर आणि आता त्या राजकारण करणाऱ्या लोकांचा अंदाज फेल होत चाललाय। कारण त्यांनी सांगितलं की जयश्री मोदी पाटील साहेबांनी की विधानसभेपूर्वी की आपला उमेदवार 1 लाखाने निवडून येतोय, 1,01,000 मताधिक्य, परंतु त्यांचं आता गणित कमी होत चाललंय। कारण दुसऱ्या कारखान्याला 3600 रुपये 3500 रुपये दर दिला जातोय, परंतु सदाशिवनगरचा कारखाना 2600 पर्यंत येतोय। त्यामुळे त्यांचं जे बघण्याचा दृष्टिकोन कमी होत गेलाय। परंतु तालुक्यातील जनतेने आमदार साहेबांवरती प्रेम केले आणि आपल्याला भविष्यामध्ये आमदार राम सातपुते जर विधानसभेचे आमदार नसतील तर विधान परिषदेचे आमदार दिसतील असा आशावाद व्यक्त करून त्यांच्या पुढच्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. माझे मनोगत जय जय महाराज।